तर बघा, गुरुवार म्हटलं म्हणजे जमेल त्या पद्धतीने आपण काही ना काही स्वामी भक्त सेवा करत असतो. काही घरामध्ये गुरुवार केले जातात किंवा काही घरामध्ये केले जात नाही. काही घरामध्ये न चुकता स्वामी चरित्र सारामृत पारायण केलं जातं किंवा बऱ्याच घरांमध्ये गुरुवारी स्वामी चरित्र पूर्ण छान असं एक दिवसाचं वाचलं जातं. बघा, आता जेव्हा गुरूंची सेवा आपण करत असतो ना, तेव्हा आयुष्यामध्ये बदल मात्र निश्चितच घडत असतात. तर लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक वेळेस वाटत असतं की आपलं आयुष्य बदलावं. जो काही माझा वर्तमान काळ आहे त्याच्यापेक्षा माझ्या भविष्यामध्ये नक्कीच चांगला दिवस यावा, पुढचे दिवस माझे नक्कीच छान असावे. त्यासाठीच काही ना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजे. गुरुवार म्हटलं म्हणजे गुरूंचं छत्रछाया आपल्यावर असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आता काही लोकांना फक्त गुरुवारीच महाराज दिसतात आणि बाकीचे दिवस त्यांना कोणीच दिसत नाही. पण असं करायचं नाही. रोज महाराजांचे आभार मानले गेले पाहिजे. महाराजांविषयी, देवाविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेली पाहिजे. रोज नामजप झालं पाहिजे. जिथे जमेल तिथे जसं आपण करू शकतो त्या पद्धतीने खूप छान पद्धतीने नामजप झाला पाहिजे. कारण नामजपाचेच खूप जास्त फायदे आहेत. नामस्मरण झाले पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे का की नशिबाने साथ द्यावी असं प्रत्येकाला वाटतं, की माझं जे काही प्रामाणिकपणे आम्ही कष्ट करतो आहे, माझे मिस्टर कष्ट करत आहात, मुलं बाळं कष्ट करतात, त्यांना सगळ्यांना नशिबाने साथ द्यावी. त्याचबरोबर नशिबाला देवाची साथ असणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं किंवा साथ असावी असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं. त्याच्यासाठीच बऱ्याच वेळा लोकांनी उपाय केलेले आहेत. त्याचबरोबर आजचा उपाय आहे तर बघा, आपल्याला सगळ्यात आधी तर नित्यसेवा कधीही चुकवायची नाही. नित्यसेवा म्हणजे काय? नित्यनियमात केली गेलेली सेवा. गुरुवारी केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन महाराजांचे आभार मानायचे असतात. प्रत्येक वेळेस काय मागायचं आणि कधी मागायचं किंवा किती मागायचं यापेक्षा कधी आभार, कृतज्ञता खूप जास्त महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याकडे गुरुवार हा दिवस ठेवलेला असतो. महाराज जे काही दिलं आहे, जे काही अडचणी, दुःख आहेत माझ्या आयुष्यामध्ये, नशिबामध्ये खूप अडचणी आहेत, पण तुमच्या कृपेने ते थोडक्यात निभावलं, थोडक्यात सावरलं, हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर ह्या गोष्टी सुद्धा करण्या खूप जास्त महत्त्वाच्या असतात. देवाप्रती, महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तीच आपली खरी जी काही सेवा आहे ती फळाला पावत असते. केंद्रात महाराजांना नैवेद्य मिळावा किंवा माझ्या घरातलं अन्न मी केंद्रात देते, घरातले नैवेद्य दाखवत असतो आपण. माझ्या घरातलं अन्न महाराजांना नैवेद्य म्हणून खाऊ घालत असतो. त्याच्यात पण हे खूप जास्त सुख आहे, समाधान आहे. आमच्या केंद्रामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी अन्नदान सेवा होते आणि त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतो. नैवेद्यमध्ये आपण सहभाग घेतो. त्याच्यामध्ये आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो आहे. याच्यापेक्षा खूप सुख जगामध्ये कुठेच नाही. आपल्याला वाटतं की गोष्टी केल्याने चांगलं होतं, पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. केंद्रात फक्त आरती किंवा सेवा करणं ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. केंद्रात जाऊन झाडू लावणं, साफसफाई करणं ही सुद्धा अतिउच्च कोटीची सेवा आहे. माऊली नेहमी सांगत असतात का तुम्ही जर चप्पल स्टँड व्यवस्थित ठेवले, चप्पल रांगेमध्ये ठेवले किंवा जे तुम्हाला सेवा मिळेल, मग झाडू असू दे, चप्पल असू दे, भांडी असू दे, जी सेवा तुम्हाला कुठल्याही केंद्रात, मंदिरात मिळेल, ती जर तुम्ही केली ना तर निश्चितच तुमच्या 7 जन्माचं जे काही प्रारब्ध भोग आहे ते संपले जातात. त्याचबरोबर आरतीच्या सेवेला करता येतात, कारण बऱ्याच आपण जात असतो, आरतीच्या सेवेला आपण जात असतो. तुम्ही कुठल्याही मंदिरात जाणत असता, जेव्हा मंदिर जाणत असतात ना, तेव्हा मंदिर कुठलं पण असू दे, तेव्हा परमेश्वर तुमच्या आयुष्यातली जी काही दरिद्रे आहे, ती तुमच्या आयुष्यातली भोग आहे ना, ते सुद्धा तुमच्या पाठोपाठ झाडत असतो, संपवत असतो. खरं तर मंदिरात, केंद्रात, कुठल्याही मोठ्या धार्मिक ठिकाणी जाऊन तुम्हाला झाडायची सेवा मिळते ना, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि हा आनंद सुद्धा शब्दात व्यक्त करता येत नाही. साक्षात ती परमेश्वरानेच तुम्हाला एक दिलेली देण आहे. एवढ्या लोकांमध्ये तुमच्या हातात झाडू येतोय, एवढ्या लोकांमध्ये तुमच्या हातात साफसफाई करण्याचं तुम्हाला म्हणजे महाराज माऊली काम देत आहे, ते सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. कुठल्याही मंदिरात गेल्यावर एक भांडे घासायची सेवा मिळते, खूप मोठी सेवा असते. पडद्यामागे आपण काय कार्य करतो आहोत ना, हे महाराज निश्चितच बघत असतात. समोर येण्याची काही गरज नाही. महाराजांचं ताट, आरतीचे सामान किंवा आरतीचे जे काही दिवे वगैरे असतील ते सुद्धा घासायसाठी मिळत असते आपल्याला. आणि हे सुद्धा घासणं हे खूप जास्त मोठं भाग्याचं काम आहे. या गोष्टी जर भेटल्या ना तर खूप स्वतःला भाग्यवान समजा का महाराज तुम्ही हे कार्यासाठी मला निवडलं, माझा जन्म झाला आहे की मी हे कार्य तुमचं करत आहे, यासाठीच नेहमी मी तुमची आभारी आहे, कृतज्ञता मानली गेली पाहिजे.
त्याचबरोबर आता ते झालं म्हणजे दुसरं म्हणजे गाय. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. दर गुरुवारी मंदिरात जाऊन कुठल्याही मंदिरात जाऊन पिवळ्या कलरचं फळ असेल किंवा पिवळ्या कलरची मिठाई असेल तर ती दान करायची. मग मिठाई कुठली पण केंद्रात, मठात, मंदिरात, दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही ते कार्य करायचं आहे. दर गुरुवारी काही ना काही अगदी थोडेसे यथाशक्ती पेढे किंवा बर्फी तुम्हाला जसं जमेल त्याच पद्धतीने त्याच्याचबरोबर केळी तुम्ही घेऊन जायचे. कुठल्याही गरीब व्यक्तीला, गरजूला, ज्याला गरज आहे त्या व्यक्तीला काही ना काही खाऊ घालायचं आहे. पिवळ्या रंगाचं तुम्ही त्या दिवशी तुम्हाला खाऊ घालायचं आहे. कारण अतिशय उत्तम कुठल्याही रंगाचं जर तुम्ही पिवळ्या रंगाचं म्हटलं तर केळी आहे, वडापाव आहे, पिवळी मिठाई आहे, चिवडा आहे, शेव आहे, पापडी आहे, अशा बऱ्याच वस्तू खाण्यामध्ये पिवळ्या कलरचं असू शकते. तुम्ही ते खाऊ घालायचं आहे. थोडक्यात काय तर अन्नदान तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे. म्हणजेच कुठल्याही गुरुवारी तुम्हाला अन्नदान करायचं आहे आणि या सेवेमध्ये सातत्य ठेवायचं आहे. बघा काय अनुभव येतो. हे तुम्हाला निश्चितच 5 गुरुवार करायचा आहे. हा उपाय तुम्हाला 5 गुरुवार केल्याच्या नंतर त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून ह्या दिवशी पठण करायचं आहे. बघा ग्रंथामधले हे अध्याय वाचले तर आता बऱ्याच वेळा म्हणजे असं होतं का आपलं जे काही मेन गुरुचरित्र आहे ते वाचायचं नाही का? तर अजिबात नाही. किंवा त्याच्यातला तो अध्याय वाचून म्हणजे त्याच्यातला तो अध्याय काढायचा का वाचून? तर अजिबात नाही. तर वेगळं जे काही छोटंसं पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये 14वा आणि 18वा अध्याय संक्षिप्त स्वरूपात छोटासा आहे आणि जो मोठा संक्षिप्त गुरुचरित्र आहे ना त्यांना वारंवार हात लावायचा नाही. बघा 14वा आणि 18वा अध्याय दरिद्रीसाठी आहे. एखादी अपयश आहे किंवा थोडासा फायनान्शियल तुम्हाला प्रॉब्लेम आहे, पैशाच्या अडचणी आहे, तर त्याचबरोबर तुम्ही इतका तो पवित्र ग्रंथ आहे ना का पुन्हा पुन्हा त्याला हात लावायचा नाही. त्याची पवित्रता राखली गेली पाहिजे म्हणून तुम्ही छोटंसं 10 रुपयाचं जे पुस्तक येतं तिच्यामध्ये गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय वेगळ्या स्वरूपात आहे तो वाचायचा आहे. आणि एकत्र सुद्धा छोटासा ग्रंथ आहे तो सुद्धा तुम्ही आणू शकता. तो सुद्धा 30 रुपयाला मिळतो. कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला तो निश्चितच मिळून जाईल. तेच बरोबर आपल्याला येत्या गुरुवारपासून ही सेवा करायची आहे. मग आम्ही गुगलवर सर्च करू शकतो का, मोबाईलवर वाचू शकतो का? तर सुरुवातीला तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा वाचू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही वाचताना बाहेरून तो छोटासा ग्रंथ आणू शकतात. खरं तर तो रोज वाचायचा असतो. नियम अटी अजिबात नाहीये. त्याचबरोबर गुरुवारी म्हटलं म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस तर रोज तर गुरुवारी तरी तुम्ही निश्चितच 14वा आणि 18वा अध्याय वाचला पाहिजे. वाचन झाल्यावर काय आपण नेहमी काही ना काही करत असतो. तर काही लोकांना गुरुजी आपले जे काही असतात ना म्हणजे आपण म्हणतो ना का समोर चेहरा बघून भविष्य सांगतात, हाताकडे बघून भविष्य सांगतात. पण तुम्हाला हातातल्या रेषा, चेहऱ्यावरचं भाग्य, आपल्या नशिबातलं भाग्य, रेषा बदलण्याची सुद्धा महाराजांमध्ये ताकद आहे म्हटल्यावर तुम्ही अजिबात काही काम करताना लाजू नका आणि अजिबात काही टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही मनापासून सेवा केली तर महाराज तुमचे कर्म, तुमचं नशीब, तुमचं प्रारब्ध निश्चितच बदलू शकतात. ह्या पद्धतीने दर गुरुवारी गायला तुम्हाला हरभरा डाळ आणि थोडासा गूळ सुद्धा खाऊ घालायचा आहे. थोडासा गूळ आणि हरभरा डाळ तुम्ही जर ह्या दिवशी गायला खाऊ घातली तर काय होतं माहिती का? एखाद्या वाटीमध्ये तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये असं काही करायचं नाहीये. तर छोटंसं जे काही वाडगं असतं त्याच्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडीशी हरभरा डाळ तुम्हाला एखादा गुळाचा खडा आणि थोडीशी हरभरा डाळ ह्या दिवशी गायला खाऊ घालायची आहे. गायीने ती चाटायची म्हणजे आपला हात जर गायीने चाटला तर अशा पद्धतीने ती बघा खूप जास्त महत्वाचं असतं. 1 किलो अर्धा किलो डाळ घेऊन गेली, थोडीशी तरी तिने खाल्ली तुमच्या हातावर घेऊन तरी सुद्धा खूप जास्त महत्वाचं असतं. जेणेकरून गायीने ते चाटणं सुद्धा खूप जास्त भाग्यात असतं. आपण म्हणतो ना गाय तुमचा हात चाटते. तुमच्या आयुष्यातील काही अडचणी असतील ना तर ज्या काही बाधा अडचणी असतील ना, जे काही नशीब असतील ते सुद्धा बदलण्याचं काम गायीमध्ये आहे. गायीला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. गोमाता म्हणजे गोमातेची सेवा सगळ्यात महत्वाची आहे. म्हणून तर आपण आपल्या घरात गाय वासराची मूर्ती ठेवत असतो, कारण रोज आपल्याला गोमातेची सेवा करण्याचं भाग्य लाभत असतं. दर गुरुवारी तुम्ही गायीला हरभऱ्याची डाळ आणि खडा जर खाऊ घातला तर हळूहळू तुमचं 40 दिवसांमध्ये नशीब बदलण्याला सुरुवात होत असतं. एक मूर्ती ठेवत असतो, रोज त्यांच्यावर आंघोळ घालत असतो. आपण अशा पद्धतीने सेवा करत असतो. 5 गुरुवार तुम्ही जरा उपाय केला, कधीही तुम्ही दिवसभरात उपाय कधीही करू शकतात. मासिक धर्म, सुतक विटाळ आला तर तेवढे दिवस तुम्हाला ते नियम पाळायचे आहे. बघा त्याचबरोबर आपण असं म्हणतो का थोडंसं ह्या दिवसामध्ये पवित्रता राखलं पाहिजे. कारण गाई म्हटलं म्हणजे ती देवी आहे, तिच्या अंगात 33 कोटी देव आहेत. त्याचबरोबर आता
गुरुवार तुम्ही शांत थांबून मात्र घ्यायचा आहे. शांततेत तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहे. बघा, नशिबाची साथ असेल ना तर काहीही कुठेही आपल्याला जे काही आहे ते रोखू शकत नाही. त्याचबरोबर तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहे. मासिक धर्माचे जे काही 4-5 दिवस आहे ते सोडून द्यायचे. वैयक्तिक इच्छा असेल तर 5 गुरुवार, तुम्हाला एखादा गुरुवार जरी स्किप झाला तरी काही हरकत नाही. पुढचा गुरुवार येतो त्या गुरुवारी तुम्हाला खाऊ घालायचे. प्रत्येक गुरुवारी गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचं प्रत्येक गुरुवारी तुम्हाला एक पारायण करायचं आहे. संक्षिप्त गुरुचरित्रचं तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर एक पारायण त्या दिवशी करायचं आहे, कारण ते सुद्धा खूप छान आणि सुंदर असं आहे. मी सुद्धा याच्याबद्दल स्पेशली ब्लॉग सुद्धा अपलोड केलेला आहे, संक्षिप्त गुरुचरित्र. बघा काय होतं ना, आपण प्रामाणिकपणे कष्ट करत आहोत, पण नशिबाची साथ असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना का शेवटी नशिबावरच सगळं काही आहे. नशिबात जे लिहिणार आहे, नशिबात जे लिहिलेलं आहे, आपले कर्म आहे तेच आपल्याला भोगायचे आहे. पण महाराजांची जर सेवा केली ना तर तुमच्या नशिबात जे नव्हतं, तुमच्या भाग्यात जे नाही होतं ते सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे. जवळपास गाय नाही, कुठल्याही गोठ्यामध्ये जाऊन तुम्ही सेवा करू शकता. ती सेवा तुम्ही रुजू करू शकता. खरं तर अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान मानलं गेलेलं आहे. आपण गायला खाऊ घालतो. गायच्या पोटात 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या देवांना आपल्याकडून काही ना काही अन्नदान जात असतं, सेवा होत असते. आणि हीच एक भावना असावी. देवतांनाही देतानाही कृतज्ञता असावी, धन्यवाद असावा. का माझ्याकडून जी काही सेवा घडते ना त्याच्याबद्दल मी खरंच मनापासून या युनिव्हर्सलचे, महाराजांची, देवाची खूप जास्त कृतज्ञ आहे का मला देणाऱ्यांमध्ये ठेवलेला आहे, ना की घेणाऱ्यांमध्ये. म्हणून तुम्ही जितकं देता येईल तितकं देत जावं. छोटी मोठी सेवा तुमच्याकडून घडता येत ना, तुम्ही सेवा देण्यासाठी मला निवडलेला आहे, सेवा करण्यासाठी मला निवडलेला आहे. याच्यापेक्षा सुंदर क्षण माझ्या आयुष्यात तर काही असू शकत नाही. बघा इतकं छान वाटते ना जेव्हा आपण एखाद्या देवाविषयी खरंच कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर तुम्ही ही सेवा करून बघायची आहे. नक्कीच तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख, संकट, त्रास असतील ते हळूहळू कमी होतील. घसा साप म्हणजे जर तुम्हाला खोकला वगैरे असेल, सर्दी वगैरे असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही गाईला त्या गोष्टी खाऊ घालायच्या आहे, जेणेकरून गाईचं सुद्धा शरीर चांगलं राहील. तुमचा सुद्धा नशिबाची तुम्हाला साथ मिळणार आहे. आणि नशीब पालटण्यासाठी आपल्यासाठी फक्त आपले गुरु आणि स्वामी महाराज खूप पुरेसे आहेत. दर गुरुवारी स्वामी चरित्र 1 वाचून बघा. दररोज 11 माळे 3 अध्याय नित्य नियमाने नित्य सेवा केली तरच या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव येणार आहे आणि फायदाही होणार आहे. म्हटल्यावर सर्वात प्रथम तुम्हाला नित्य सेवा करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान छान डेली ब्लॉग्स बघायला मिळतील. तुम्हाला हा जो उपाय आहे तो 5 गुरुवार करून बघायचा आहे आणि मग तुम्हाला कळेल का निश्चितच तुम्हाला किती छान असा अनुभव आलेला आहे. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.